हरिओम. नित्ययोगानंद आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 21 दिवस 21 व्याधी नित्य प्रतिबंधात्मक योग चा आज आपला 8वा दिवस आहे. तर काल आपण अपचन संदर्भात आपण योगाभ्यास केला, तर त्याच्या संबंधितच मलावरोध या विषयी आपण आजचा योग अभ्यास करणार आहोत. तर सर्वांनी सुरू करूया आपण. तर सर्वांसोबत साधी मांडी, अर्ध पद्मासन, पद्मासन, मानपाट एका सरळ रेषेमध्ये, हाताची ज्ञान मुद्रा, मनगट जे ते आपल्या गुडघ्यांवरती, मानपाट एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले. तर सुरू करूया. दूरवरून येणारे प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. त्या दुरून येणाऱ्या आवाजापर्यंत साक्षीभावाने मनाने तिथपर्यंत पोहोचायचंय. तो आवाज फक्त ऐकायचा आहे. कुठून येतोय, कशाचा आहे याचा जास्त विचार न करता फक्त त्या आवाजापर्यंत मनाने पोहोचायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षाच्या बाहेरून येणारे आवाज याच्यावर केंद्रित करायचंय. आपल्या कक्षाच्या बाहेरून येणारे प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज, झाडाच्या पानांची सळसळ याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षामध्ये, आपल्या कक्षाचं चौफेर निरीक्षण करायचंय. चारही बाजूंनी निरीक्षण करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, ज्या आसनावर आपण बसलो त्या आसनाचं निरीक्षण करायचंय. आपल्या स्वतःचं निरीक्षण करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करायचंय. नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून आत जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण या दोघांचा अनुभव घ्यायचा आहे. आता सर्वांनी माझ्यासोबत श्वास घेत, दीर्घ श्वास घेत 3 वेळा आपण ओंकार म्हणणार आहोत. ओ आणि म. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. ओ. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सर्वांनी माझ्यासोबत प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परिनित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालितो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमची प्रार्थना ही प्रभावी. प्रभू पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे.
कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी ना हो, शतायुष ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेनां योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे, दोन्ही हातांचं दर्शन करायचे, त्याची उष्णता आपल्या नेत्रांना द्यायची, डोळ्यांना द्यायची. दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर हस्तदर्शनाने आपल्या आजच्या 8व्या दिवसाच्या योग वर्गाला सुरू करूया. मलावरोध म्हणजे ज्या वेळेस आपलं अन्न पचन झाल्यानंतर जो आवश्यक भाग आहे तो शोषला जातो आणि जो अनावश्यक भाग आहे तो आपल्या मोठ्या आतड्यांमार्फत गुरुद्वाराद्वारे शरीराच्या बाहेर टाकला जातो. तर ज्या आपल्या मोठ्या आतड्या आहेत त्याच्यामध्ये जे मोठ्या आतड्याचे जे स्नायू आहेत त्यांची आकुंचन आणि प्रसरणाची क्रिया होत असते. तर त्याच्यामुळे काय होतं, पाणी शोषलं जातं आणि जो मल आहे तो बाहेर टाकला जातो. तर मग अपचन किंवा मलावरोध मध्ये काय होतं की त्या मोठ्या आतड्याच्या ज्या स्नायू आहेत त्यांची जी आकुंचन आणि प्रसरण करण्याची जी शक्ती असते, म्हणजे जी पॉवर असते ती कमी झालेली असते. तर कमी कमी होत ती कमी कमी मंदावते आणि मग मल विसर्जन होत नाही. तर मग त्याचा जो परिणाम आहे तो पुढे मग बद्धकोष्ठता, ज्याला आपण मूळव्याध म्हणतो किंवा बद्धकोष्ठता, त्याच्यात तिचे रूपांतर होते. तर मग योगाभ्यासामुळे काय होतं की आपण सूर्यनमस्कार, आसनं, प्राणायाम यामुळे काय होतं की आपल्या शरीरातले बाह्य आणि अंतर्गत जे स्नायू आहेत, पोटातले स्नायू आहेत, तर यांच्या प्रकारे हे जे स्नायू आहेत ताणले जातात, नंतर पीळ बसतो त्यांच्यावरती किंवा दाबले जातात. याच्यामुळे काय होतं की त्या पोटाच्या स्नायूंची किंवा शरीराच्या प्रत्येक स्नायूंची जी कार्य करण्याची क्षमता आहे, आकुंचन प्रसरण पावण्याची क्षमता आहे, तर ती कार्यक्षमता वाढते. त्याच्यामुळे काय होतं की जर आपण नियमित योगाभ्यास केला तर मग जे आपले मोठे आतडे जे आहेत, आपले मोठे आतडे, लहान आतडे, त्यांची कार्यक्षमता सुधारते. जे मुवमेंट जी होते त्यांची अन्न मागे पुढे ढकलण्याची किंवा पुढे ढकलण्याची, पाणी शोषण्याची, ही क्रिया छान प्रकारे होते. तर याच्यामुळे पर्यायाने काय होतं की आपलं जे पचन संस्थेचे कार्य सुधारतं, त्याच्यामुळे आपण निरोगी राहतो, कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्रास होत नाही. तर मग चला आपण सुरू करूया. तर सर्वप्रथम आपण सूक्ष्म हालचालीला आपण सूर्यनमस्कार या सूक्ष्म हालचालीने आपण सुरू करूया. तर सर्वांनी उभं राहायचे दंड स्थितीमध्ये. आपल्या जे आसन आहे आसनाच्या पुढच्या टोकाला उभं राहायचं. तर आपण 3 सूर्यनमस्कार घालणार आहोत. तर सर्वांनी सर्वप्रथम दंड स्थितीमध्ये हाताची नमस्कार मुद्रा, सूर्यदेवतेचं आपण नाव घेऊन आपण सूर्यनमस्कार म्हणणार आहोत. तर सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय बघा. ओम सूर्याय नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन, श्वास सोडत कमरेतून वाकत हस्तपादासन. यात हात जमिनीला टेकलेले असतील, आपलं कपाळ जे आहे ते गुडघ्याला टच करायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत डावा पाय मागे, अश्वसंचलन आसन. यामध्ये जो उजवा पाय तो काटकोनात असेल, आपली कमरेची बाजू जास्त खालच्या दिशेने सोडायचा प्रयत्न करायचा. श्वास सोडत उजवा पाय मागे, तर्फासन, या दरम्यान संत श्वसन. त्याच्यानंतर गुडघे टेकायचे आणि छाती टेकायची. याच्यामध्ये कुंभक म्हणजे श्वास रोखून ठेवायचा आहे, अष्टांगासन. त्याच्यानंतर श्वास घेत कमरेतून वाकत वरती भुजंगासन, सरळ असं भुजंगासन करायचं. हात सरळ, दोन्ही पाय मागे एकमेकांना चिटकलेले असतील, जास्तच मागे बघण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर कमरेतून वाकत आपला हनवटी जमिनीला टेकवायची. त्याच्यानंतर दोन्ही पायाच्या बोटांनी सपोर्ट घेऊन आपलं कंबर वरती उचलायचंय. श्वास घेत वरती पर्वतासन. या दरम्यान संत श्वसन. दोन्ही पायांच्या टाचा जमिनीला टेकलेल्या आहेत. मांजी ती आपले दोन्ही दंडांना मान समांतर आणि चिटकलेले असेल दंडाला. त्याच्यानंतर आता आपण उजवा पाय पुढे होता सुरुवातीला, तर आता डावा पाय आपल्याला पुढे घ्यायचा आहे. श्वास घेत अश्वसंचलनासन. श्वास सोडत मागचा पाय पुढे हस्तपादासन. श्वास सोडत हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कार आसन.
एक आसन झालं. आता पुढचं आपण ओम खगा ओम मैत्रेय नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन, श्वास सोडत हस्त पादासन. हात जमिनीवर टेकलेले असतील, कपाळ गुडघ्याला. श्वास सोडत डावा पाय मागे, श्वास घेत अश्वसंचालनासन. श्वास सोडत उजवा पाय मागे, तर्फासन. या दरम्यान संत श्वसन. गुडघे जमिनीला टेकवायचे, छाती जमिनीला टेकवायची. अष्टांगासन. या दरम्यान श्वास रोखून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर श्वास घेत भुजंगासन. जास्त मान मागे न्यायचा प्रयत्न करायचा आहे. नंतर श्वास सोडत आपली छातीची ती जमिनीला टेकवायची, पायाचा सपोर्ट घेऊन कंबरवरती करायचंय. पर्वतासन. आपल्या दोन्ही पायांच्या टाचा जे जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत डावा पाय पुढे, अश्वसंचालनासन. श्वास घेत उजवा पाय पुढे. या दरम्यान हस्तपादासन म्हणजे आपलं कपाळ जे आहे ते गुडघ्याला टच करायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कारासन. तिसरा सूर्यनमस्कार करूया. ओम भान्वे नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत कमरेतून वाकत हस्तपादासन. त्याच्यानंतर आता उजवा पाय मागे घ्यायचा आहे, अश्वसंचलनासन. श्वास सोडत तर्फासन. गुडघे टेकायचे, छाती टेकायची, कंबर वरती असेल. श्वास रोखून ठेवायचा, अष्टांगासन. श्वास सोडत भुजंगासन. त्याच्यानंतर कमरेतून वाकत पहिले छाती जमिनीला टेकवायची, हनुरी टेकवायची, पाय टच करून. पर्वतासन. त्याच्यानंतर आपण उजवा पाय मागे घेतला होता, आता डावा पाय पुढे. अश्वसंचलनासन. श्वास घेत श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कारासन. अशा प्रकारे आपण 3 सूर्यनमस्कार केलेत. तर आपण 5, 7, 9, 12 या प्रकारे आपण वाढवू शकतात. तर सर्वांनी बसून घ्यायचे. आता सूर्यनमस्कार या सूक्ष्म हालचालीनंतर आता आपण पाय उलटे करून विपरीत करणीतले आपण आसन करणार आहोत. तर सर्वांनी काय करायचे, पाठीवर झोपायचे. शयन स्थितीमध्ये दोन्ही हात पाठीमागे असतील. आता आपण काय करणार आहोत, सर्वप्रथम पहिले दोन्ही पाय उत्तान पादासन करणार आहोत. तर बघा, श्वास घेत माझ्यासोबत सर्वांनी श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ, तळवे जे आहेत ते आता जमिनीकडे असतील. जसं आपण शलभासन करतो तर त्याची विपरीत हे आसन आहे. याच्यात काय होतं, आपण आता पाठीवर झोपून दोन्ही पाय आपण 90 अंश दोन्ही पाय आपण 45 अंशामध्ये आपल्याला जेवढं सहज शक्य असेल तेवढे दोन्ही पाय आपल्याला उचलायचे आहेत. उत्तान पादासन. श्वास घेत दोन्ही पाय जेवढं आपल्याला सहज शक्य असेल तेवढं उचलायचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले असतील. अर्धा मिनिट पर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे. या दरम्यान संत श्वसन ही आदर्श स्थिती आहे. दक्षता घ्यायची की पाय गुडघ्यातून वाकणार नाहीत. मान आपली जमिनीला टेकलेली असेल, खांदे जमिनीला टेकलेले असतील. याच्यात दक्षता घ्यायची होते, श्वास सोडताना सावकाश दोन्ही पाय सावकाश जमिनीला टेकवायचे. अशा प्रकारे आपल्याला उत्तान पादासन आसन सोडताना सावधानकी ठेवायची. त्याच्यानंतर सर्वांनी आसन सोडायचंय. त्याच्यानंतर आता आपण विपरीत करणी हे आसन करणार आहोत. तर उत्तान पादासनाप्रमाणेच पाय वरती उचलायचे. त्याच्यानंतर ते पाय थोडे मागच्या दिशेने घेऊन जायचे आणि आपल्या दोन्ही हातांनी आपल्या कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. तर पाय 90 अंशात असतील आणि आपले जे कंबर आहे ते 45 अंशात असेल. तर चला सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय. प्रथम शयन स्थितीमध्ये एक दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडायचा आहे. श्वास घेत दोन्ही हात जे ते आपल्या कमरेजवळ,
आता श्वास घेत हस्त उत्तानासन करत करत ते पाय किंचितचे मागे घ्यायचे, कंबर वरती उचलायची, त्याच्यानंतर दोन्ही हाताच्या बोटांनी आपल्या कमरेला सपोर्ट द्यायचा आहे। याच्यात अंगठा जो आहे तो आतल्या दिशेने असेल आणि बोट जे बाहेरून असतील। पाय जे ते 90 अंशामध्ये आणि कंबर जी ती 45 अंशामध्ये, याला विपरीत करणी असं म्हणतात। याच्यात जास्तीत जास्त रक्तपुरवठा जो आहे तो पोटाच्या बाजूने येतो, पचन संस्थेला जास्तीत जास्त रक्तपुरवठा होतो याच्यामुळे। अर्धा ते 1 मिनिट आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे। या दरम्यान संत श्वसन ही आदर्श स्थिती आहे। आपला शरीराचा संपूर्ण भार जो आहे तो खांद्यावर येतो आणि हाताच्या कोपरांवर। या दरम्यान संत श्वसन। आसन सोडताना फक्त दक्षता घ्यायची की पहिले दोन्ही पाय किंचितचे मागे न्यायचे, त्याच्यानंतर हाताचा सपोर्ट काढून दोन्ही तळ हात जे ते जमिनीला ठेवायचे, त्याच्यानंतर पाठीचा एक एक मणका सावकाश टेकवत कंबर जमिनीला टेकवायचे, त्याच्यानंतर दोन्ही पाय सावकाश जमिनीला टेकवायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला विपरीत करणी हे आसन करायचे। त्याच्यानंतर हात पाठीमागे। आपण पहिले उत्तान पादासन पाहिलं, त्याच्यानंतर आता विपरीत करणी पाहिलं। तर एक दीर्घ श्वास घ्या, दीर्घ प्रश्वास सोडा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ प्रश्वास सोडा। आता आपण सर्वांगासन हे आसन करणार आहोत। सेम विपरीत करणी सारखंच आहे, फक्त याच्यात काय होतंय की जे कंबर जे आपण जे 45 अंशात होतं ते पूर्ण 90 अंशात करायचंय। तर आपण तेव्हा कमरेला पकडलं होतं, तर आपल्या इथे ज्या बरगड्या आहेत त्याच्या खालची जी बरगड्याजवळ आपल्याला पकडायचं आहे, सपोर्ट घ्यायचा आहे। आणि या दरम्यान आपली जी हनवटी आहे ती छातीला पूर्णपणे टेकली जाते, त्याच्यात जालंधर बंद निर्माण होतो। यामुळे काय आपण कुठल्याही प्रकारचं बोलायचा प्रयत्न करायचा नाही किंवा थुंक गिळण्याचा प्रयत्न करायचा नाही। तर चला सर्वांनी माझ्यासोबत आपण आता सर्वांगासन करूया। याच्यात स्टेप कशा आहेत, उत्तान पादासन, उत्तान पादासनातून विपरीत करणी आणि विपरीत करणीतून सर्वांगासन। तर श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ, दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडायचा आहे। श्वास घेत उत्तान पादासन, उत्तान पादासनातून विपरीत करणी। आता विपरीत करणीत आलो, तिथून आपल्याला आता सर्वांगासनात जायचंय। जेवढं सहज शक्य असेल तेवढं करायचंय। आसन सोडताना सावकाश पहिले पाय मागे न्यायचे, जसं आपण विपरीत करणीत सोडतो तसं। त्यानंतर हात जमिनीवर टेकवायचे, पाठीचा एक एक मणका टेकवत कंबर जमिनीवर टेकवायचं, त्याच्यानंतर सावकाश दोन्ही पाय जमिनीला टेकवायचे। तर सर्वांगासनामध्ये दक्षता घ्यायची होती की आपल्याला जालंधर बंद लागतो, त्याच्यामुळे आपल्याला बोलता येत नाही किंवा थुंक गिळायला त्रास होतो। तर आता आपण उत्तान पादासन, विपरीत करणी आणि सर्वांगासन केलं, तर याच्यामुळे आपल्या मानेवर ताण आलाय, तर ते करण्यासाठी आपण ते ताण घालवण्यासाठी आपण मत्स्यासन हे आसन करतो। तर कधीही आपण सर्वांगासन किंवा विपरीत आसन केल्यानंतर त्याचं पूरक आसन मत्स्येंद्रासन आपल्याला करायचं असतं। तर बघा, सर्वांनी परत शयन स्थितीमध्ये दोन्ही हात पाठीमागे या स्थितीत यायचंय। त्याच्यानंतर श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ, उजवा पाय गुडघ्यातून वाकत फोल्ड करत त्याची जी टाच आहे, पद्मासनात आपल्याला पद्मासन घालायचे शयन स्थितीमधलं, तसंच डावा पाय गुडघ्यातून फोल्ड करून हाताच्या मदतीने दोन्ही पायांचं पद्मासन घालून घ्यायचं। त्याच्यानंतर जे तळवे आहेत, दोन्ही हाताचे तळवे असे कोपरातून वाकत दोन्ही तळवे जे ते जमिनीला टेकवायचे आणि सावकाश मान उचलून मानेचे जी आपली टाळू आहे, आपला डोक्याचा जो टाळू आहे तो टाळू जमिनीला चिटकवायचा आहे, जेणेकरून मान जी मानेवर विपरीत असा ताण पडतो। आणि आसन स्थिती सोडताना फक्त जसं आपण हात ठेवून मान टच केली त्याप्रमाणे हात ठेवून आपल्याला पहिले मान सरळ करून घ्यायची असते आसन सोडताना। तर चला सर्वांनी माझ्यासोबतच करायचं। बघा, आपण
शयन स्थितीमधलं पद्मासन घातलंय. हाताचा सपोर्ट घेऊन आपण जो आपला डोक्याचा जो टाळूचा भाग आहे तो आपण जमिनीला टेकवलाय. हाताची जे कोपर आहे ते जमिनीला टच करून आपण आपले हाताच्या बोटांनी पाय पकडण्याचा प्रयत्न करतोय. मान जास्तीत जास्त मानेवर ताण पडतोय. छाती जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढायचा प्रयत्न करायचा आहे. हे मत्स्येंद्रासनाची आदर्श स्थिती आहे. याच्या दरम्यान आपले गुडघे जे आहेत ते जमिनीला टेकलेले असतील, कोपर जमिनीला टेकलेले असतील. हाताच्या बोटांनी आपण पायाचे बोट किंवा पायाला आपण पकडायचे. या दरम्यान संत श्वसन अर्धा ते 1 मिनिट आपल्याला आसन कालावधी टिकवायचे. याच्यात दक्षता घ्यायची. आसन सोडताना प्रथम आपले तळ हात जमिनीवर ठेवून सावकाश मान पहिले सोडून घ्यायची. तर बघा, आसन सोडताना सावकाश हातांचा सपोर्ट घेऊन मान सरळ करून घ्यायची. त्याच्यानंतर दोन्ही हात आपल्या परत कमरेजवळ, दोन्ही हातांच्या मदतीने आपल्या पायाचं पद्मासन घालून सोडून घ्यायचं. तर आता आपल्याला डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचंय. तर आता आपण पश्चिमोत्तानासन हे आसन करणार आहोत. काल आपण पश्चिमोत्तानासन केलं होतं. याच्यामुळे काय होतं की पोटावर छान प्रकारे दाब येतो. त्याच्यामुळे तिथले जे स्नायू आहेत, ग्रंथी आहेत, यांचं कार्य सुधारतं. तर सर्वजण आता आपण बैठक स्थितीमध्ये बसलेलो आहे. पाय लांब, दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, तळवे आकाशाकडे करायचे. दीर्घ श्वास घेत हात जास्तीत जास्त वरती. आता तळवे जे ते आपल्या समोरच्या दिशेने करायचे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं जे कपाळ आहे, कपाळ जमिनीला टेकवायचं, आपलं कपाळ गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि आपल्या दोन्ही हाताच्या बोटांनी पायाचा गोटा किंवा पायाचे बोट पकडायचा प्रयत्न करायचा आहे. तर सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय. या दरम्यान दक्षता घ्यायची की आपली गुडघे जे आहेत ते वाकणार नाहीत. आहे त्या आसन स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. या दरम्यान संत श्वसन अर्धा ते 1 मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचं आहे. संपूर्ण लक्ष आपल्या मणिपूर चक्रावर, जिथे आपण मणिपूर चक्रावर आपलं सर्व लक्ष केंद्रित करायचं. श्वास घेत, आसन सोडताना श्वास घेत, दोन्ही हात वरती, हात खांद्याच्या सरळ रेषेत, दोन्ही हात खाली. अशा प्रकारे आपण पश्चिमोत्तानासन हे आसन केलं. तर आपण अर्धमत्स्येंद्रासन हे वेळाभावी थोडं लवकर करूया. डावा पाय गुडघ्यातून वाकत, डाव्या पायाची टाच उजव्या पायाची टाच डाव्या कमरेजवळ, डावा पाय जो आहे तो त्याची टाच जी आहे ती उजव्या पायाजवळ, उजवा हात डाव्या बाजूला आणि जो डावा हात असेल तो पाठीमागे. या प्रकारे आपल्याला अर्धमत्स्येंद्रासन हे आसन करायचं आहे. पोटाच्या स्नायूंना छान प्रकारे पीळ येतो. आसन सोडताना सावकाश मान पहिले सरळ करून घ्यायची. उजवा हात जागेवर, डावा हात जागेवर, डावा पाय सरळ, खालचा उजवा पाय सरळ. आता डावा पाय खालून फोल्ड करत उजव्या मांडीजवळ, उजवा पाय जो आहे उजव्या पायाची टाच डाव्या मांडीजवळ, डावा हात डाव्या पायाकडे, उजव्या भागाकडे, आणि जो उजवा हात आहे तो इकडे डाव्या कमरेकडे, आणि आपली दृष्टी जी आहे ती उजव्या बाजूला.
या प्रकारे आपल्याला अर्ध मत्स्येंद्रासन आसन करायचे. आपलं संपूर्ण लक्ष उजव्या खांद्याकडे. ही आदर्श स्थिती अर्ध मत्स्येंद्रासनाची. दृष्टी जी ती जास्तीत जास्त उजव्या खांद्याकडे. आसन सोडताना सावकाश, मान सरळ, हात सरळ करून घ्यायचे, वरचा पाय सरळ, खालचा पाय सरळ. अशा प्रकारे आपण जे काही आसनं केलेत, सूर्यनमस्कार केले, त्याच्यामुळे आपल्या शरीरावर जो ताण आलाय त्याचं शिथिलीकरण करण्यासाठी आपण शवासन आसन करणार. सर्वांनी पाठीवर झोपायचे. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. कमरेपासून दोन्ही हात किंचितसे अंतरावर. तळ हात आकाशाकडे. हातांची बोटं जी आहेत ते किंचितशी मुठी वाढलेली. मान उजव्या किंवा डाव्या बाजूला किंचितशी कललेली. डोळे अलगद मिटलेले. आपल्या शरीराचा संपूर्ण भार जमिनीवर टाकायचा आहे शवाप्रमाणे. कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये. श्वासाची गती वाढलेली असल्याने दीर्घ श्वसन करायचे. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. कुठल्याही प्रकारची हालचाल न करता मी सांगेल त्या आपल्या शरीराच्या भागाकडे लक्ष द्यायचे. तिथं आलेला जो ताण आहे त्याचं शिथिलीकरण करायचे. तो ताण काढून टाकायचा आहे. मनाने, साक्षीभावाने त्या अवयवापर्यंत पोहोचायचे. तर सुरुवात करूया उजव्या हाताच्या बोटांनी. आपलं संपूर्ण लक्ष उजव्या हाताच्या बोटांकडे. उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, उजवा खांदा, तिथून पुढे उजवं कंबर, उजव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, उजव्या पायाचं तळपाय, उजव्या पायाची बोटं, संपूर्ण उजवी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. आता तिथे कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये. डाव्या हाताची बोटं, डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, डावा खांदा, डावं कंबर, डाव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, डाव्या पायाचा घोटा, डाव्या पायाची बोटं, तळपाय, संपूर्ण डावी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. पोट, ओटीपोटातले सर्व स्नायू, छातीच्या सर्व बरगड्या, मानेचे सर्व स्नायू, चेहऱ्याचे सर्व स्नायू, संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित. श्वासाची गती कमी झालेली आहे. चेहऱ्यावर प्रसन्न भाव. दीर्घ श्वास घेत माझ्या शरीरात एक नव चैतन्य आत प्रवेश करत आहे. एक नवीन ऊर्जा माझ्यामध्ये घेऊन येत आहे. आणि श्वास सोडताना जो प्रश्वास आहे त्यासोबतच माझ्या सर्व ताणतणाव, चिंता, काळजी, माझ्या व्याधी, जे काही असेल वाईट, ते सर्व माझ्या शरीरातून निघून जात आहे. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित. मनात संकल्प करायचा आहे की मी स्वस्थ आहार, स्वस्थ विहार आणि योग साधून मी माझं आरोग्य जे ते निरोगी करणार आहे. योग्य आहार, योग्य विहार आणि योग अभ्यासाने मी माझं शरीर निरोगी ठेवणार आहे. योग्य आहार, योग्य विहार आणि योगाभ्यासामुळे मी माझं शरीर निरोगी ठेवणार आहे. अशा प्रकारे एक संकल्प करून आपण आता शवासनातून बाहेर यायचे. दोन्ही पाय जवळ, दोन्ही हात जवळ, हाताच्या पायाच्या बोटांची सूक्ष्म हालचाल करायची आणि आता डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचं. तर छान प्रकारे शिथिलीकरण झाल्यानंतर आता आपण प्राणायामाच्या अगोदर आपण शुद्धी क्रिया करणार आहोत. तर कपालभातीने आपण शुद्धी क्रिया करू, जेणेकरून आपल्या शरीरातले जे टाकाऊ विषारी द्रव्य ते आपल्या प्रश्वासाद्वारे आपण बाहेर टाकायचा प्रयत्न करूया. हाताची द्रोण मुद्राने आपले जे गुडघे ते घट्ट पकडायचे. तर दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास सोडल्यानंतर आपल्याला कपालभाती सुरू करायची. तर 20 स्ट्रोक झाल्यानंतर थांबायचं.
20 स्ट्रोक झाल्यानंतर थांबायचंय. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ प्रश्वास सोडा, परत 20 स्ट्रोक ने थांबायचंय. परत दुसरा राऊंड झाला. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ प्रश्वास सोडा, परत एकदा 20 स्ट्रोक करून थांबायचंय. अशा प्रकारे दीर्घ एक श्वास. तिसरा राऊंड संपलाय. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ प्रश्वास सोडा. या कपालभातीने आपल्या पोटाचे जे स्नायू आहेत त्याच्यावरती एक जोरात ताण पडतो, त्याच्यामुळे तिथले कार्य सुधारण्यास मदत होते. तर आता आपण प्राणायामामध्ये काय करणार आहोत, तर उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घेणार आहोत आणि दोन्ही नाकपुडीने भ्रामरीचा नाद करत, म्हणजे आता समजा नासिकाग्र मुद्रा करून डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करून डावा हात मनगट जे ते डाव्या गुडघ्यावर, हाताची नासिकाग्र मुद्रा करून अनामिका आणि करंगडीने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पण सोडताना दोन्ही नाकपुडीने श्वास सोडताना होठ जे ते बंद करायचे आणि आतमधले जे दात आहेत एकमेकांपासून वेगळे करत भुंग्याचा आवाज काढत आपल्याला दीर्घ प्रश्वास सोडायचा आहे. तर चला माझ्यासोबत सर्वांनी करूया. नासिकाग्र मुद्रा, अनामिका आणि करंगडीने डावी नाकपुडी बंद करायची, उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या, हात काढत दोन्ही नाकपुडीने श्वास सोडत भ्रामरीचा आवाज करायचा. परत डाव्या नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. दोन्ही नाकपुडीने सोडा. शेवटचा एक डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. दोन्ही नाकपुडीने भ्रामरी करत दीर्घ प्रश्वास सोडा. अशा प्रकारे आपल्याला प्राणायाम करायचा आहे. तर मलावरोध किंवा बद्धकोष्ठता हे आपण नियमित जर ताणतणावामध्ये असणार तर त्याच्यामुळे आपल्या कॉर्टिसॉल जे हॉर्मोन आहे त्याची लेवल वाढते, त्याच्यामुळे देखील मलावरोध आणि बद्धकोष्ठता ही व्याधी जळण्याची शक्यता असते. म्हणून ताणतणाव नियमित म्हणजे कंट्रोलमध्ये राहण्यासाठी किंवा ताणतणाव झाला की कॉर्टिसॉलची लेवल वाढते, तर ती आपल्याला कमी करण्यासाठी रोज आपण जर अर्धा तास जर योग साधना केली, प्राणायाम केलं, तर त्याच्याने आपल्या दिवसभराची कॉर्टिसॉलची जी लेवल आहे जे ताणतणावात वाढत असते तर ती लगेच कमी होण्यास मदत होते. तर चला आजच्या या 8व्या दिवसाचा आपण सांगता शांतीपाठाने करूया. मानपाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले. माझ्यासोबत सर्वांनी शांतीपाठ म्हणायचा आहे. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता गुरु हि कर्ता, गुरु कर्ता हि केवलम, गुरु कर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे, दीर्घ श्वास घेत मानपाठ जसे असं वरती ओढायचा प्रयत्न करायचा आहे आणि श्वास सोडत कमरेतून आकत आपलं कपाळ जे ते जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे.
या योग मुद्रेमध्ये आपल्याला जेवढं सहज शक्य असेल तेवढं थांबायचा प्रयत्न करायचा आहे 1 ते 2 मिनिटापर्यंत. कारण की ह्या आसनामुळे आपल्या जी पचन संस्था आहे त्या पचन संस्थेतले जे पण अवयव आहेत, स्नायू आहेत, ग्रंथी आहेत, सर्वांवरती छान प्रकारे दाब येतो, त्यांचं कार्य सुधारतं. त्याच्यामुळे हे नित्य आसन आपण करायचंय. तर श्वास घेत कमरेतून वाकत जास्तीत जास्त कमरेतून वाकत सरळ व्हायचे. दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घेऊन दोन्ही हातांचं घर्षण करायचे. त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना, कपाळावरून, मानेवरून, खांद्यांवरून, हातावरून, पाठीवरून, कमरेवरून, मांडी, गुडघा, पोटरी, छाती, पोट, ओटीपोट दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घेत हस्तदर्शनाने आपल्या कार्याला सुरुवात करूया. भेटूया उद्या 9व्या दिवशी. तोपर्यंत आपल्या सर्वांना हरिओम.